सरप्राईज टेस्ट। आज सकाळी सकाळी गट्टू चिंकीने लवकर उठून आपली आर्ट बुक बॅगमध्ये ठेवली। आज सकाळी त्यांचा आर्ट क्लास होता आणि दोघे यासाठी खूप एक्साइटेड होते। गट्टू बॅग लावत चिंकीला म्हणतो, आज तर आर्ट क्लासमध्ये खूप मजा येईल। हो गट्टू, आपला आर्ट्सचा क्लास तर आठवड्यातून फक्त एकदाच असतो आणि आर्टच्या मॅडम सुद्धा किती मस्त मस्त ड्रॉइंग्स बनवतात। मला तर स्केचिंग करायला खूप आवडतं आणि मला पेंटिंग करायला। अरे हो, मला माझे पेंट ब्रश आणि वॉटर कलर सुद्धा दे, मी तर विसरलोच होतो। बरं झालं लक्षात आलं। मग गट्टू सगळं सामान ठेवतो। यानंतर गट्टू चिंकी नाश्ता करून शाळेत जाण्यासाठी निघून जातात। शाळेमध्ये जाऊन ते आपल्या मित्रांशी बोलू लागतात। आता लवकर आर्टचा तास व्हावा, मी तर माझे नवीन वॉटर कलर्स आणलेत। मीही वॉटर कलर्स घेऊन आलोय गुड्डी। पण आज हा हरी कुठे गेलाय? त्याला येण्यासाठी आज लेट का झालाय? तेवढ्यात हरी खूप दुःखी होऊन क्लासमध्ये येतो। काय झालं हरी, इतका दुःखी कायस? मित्रांनो, ते मी आज शाळेत येण्यासाठी लेट झालो ना, आणि मी मागच्या 2 दिवसांपासून ॲब्सेंट सुद्धा होतो। तर क्लास टीचरने मला स्टाफ रूम मध्ये ॲप्लिकेशन लिहायला बोलावलं होतं। तिथे मला समजलं की आज आपल्या आर्टवाल्या टीचर ॲब्सेंट आहेत। हरीकडनं आलेली ही बातमी ऐकून तर सगळ्यांचा जवळपास मूडच खराब होऊन जातो। हे काय, म्हणजे आज आर्टचा तास होणार नाही? ही तर खूप दुःखाची गोष्ट आहे। आपण सगळे किती एक्साइटेड होतो। आता काय करू शकतो गट्टू, आपल्याला बाकीचे तास करावेच लागतील। पण हो, आपल्याला एखादा फ्री तास मिळेलही, तेव्हा आपण सगळे मिळून गेम खेळूया। सगळी मुलं हा विचार करून आपल्या मनाला समजावतात। पण जेव्हा आर्ट क्लासमध्ये मॅथ्सचे मिश्रा सर येतात तेव्हा सगळी मुलं चकित होतात। मिश्रा सर, तुम्ही म्हणजे फ्री तास तुम्ही घेणार आहात? हो गट्टू बेटा, आणि मी विचार करतो आहे की आपण हा वेळ कशाला वाया घालू। तर माझ्याकडे तर एक आयडिया आहे। सगळ्या मुलांना माहिती होतं की मिश्रा सरांची मजेदार आयडिया म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षा आहे, कारण मिश्रा सर नेहमी मॅथ्स बद्दलच बोलायचे। कोणती कल्पना आहे सर? चिंकी बेटा, आज या फ्री तासाला मी तुमची मॅथ्सची सरप्राईज टेस्ट घेईन। बघा, तुम्हा सगळ्यांना खूप मजा येईल। सरप्राईज टेस्टचं नाव ऐकून तर सगळ्या मुलांची तोंड पडतात। सगळ्यांची एनर्जी अशी डाऊन होताना बघून मिश्रा सर म्हणतात, अरे मुलांनो, काय झालं? तुम्ही सगळे टेस्टचं नाव ऐकून एवढे दुःखी का झालात? बरं, गणिताच्या टेस्टचं ऐकून आपण सगळे दुःखी नाही तर खुश होणार आहे। हो, ते सुद्धा आपल्या आवडत्या आर्टच्या तासाला। काय झालं मुलांनो? अरे काहीतरी बोला। अच्छा, एक काम करूया, आजच्या सरप्राईज टेस्ट मध्ये जो कोणी मुलगा मला मॅथ्सचा प्रश्न सॉल्व करून दाखवेल, मी त्याचं ड्रॉइंग बनवेन। मिश्रा सरांचं हे बोलणं ऐकून सगळे जण चकित होऊन जातात। गट्टू आश्चर्याने मिश्रा सरांना विचारतो, काय सर, तुम्हालाही ड्रॉइंग येतं? पण सर, तुम्ही गणिताचे शिक्षक आहात ना, मग तुम्ही ड्रॉइंग कसे काढाल? हो मुलांनो, मला तर खूप चांगली ड्रॉइंग येते, आणि हा तर ड्रॉइंग क्लास आहे ना। तुम्ही अगोदर सरप्राईज टेस्ट द्या, मग आपण सगळे ड्रॉइंगही करूया। मिश्रा सरांचं हे बोलणं ऐकून मात्र सगळ्या मुलांमध्ये जोश आला होता। मग मिश्रा सर मॅथ्सचे 5 प्रश्न बोर्डवर लिहितात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, हे झाले टेस्टचे 5 प्रश्न। यांना सॉल्व करण्यात कोणीही चीटिंग करणार नाही, आणि जो मला सगळ्यात अगोदर पहिल्यांदा बरोबर उत्तर देईल त्याला पूर्ण मार्क मिळतील, आणि त्याचे मी एक ड्रॉइंग बनवीन। एवढं बोलून मिश्रा सर आपल्या जागी जाऊन बसतात आणि सगळी मुलं पटापट प्रश्न सोडवू लागतात। हरी सगळ्यात अगोदर प्रश्नांची उत्तरं सोडवतो आणि आपली वही घेऊन लवकर मिश्रा सरांजवळ जातो। सर सर, बघा, माझी उत्तरं झाली तयार। अरे वा, एवढं लवकर? बघू, आण बरं हरी। तू 4 प्रश्न तर बरोबर सोडवलेस, पण एकात चूक केलीस। हे पहा, त्यामुळे तुला फुल मार्क्स नाही मिळणार। ओ हा, असं वाटतंय की घाईघाईमध्ये माझ्याकडनं ही एक चूक झाली आहे सर। हो हरी, त्यामुळे आपल्याला घाई करून चालणार नाही आणि शांतीने काम करायला हवं। बघ, जसे बाकी मुलं करत आहेत। आणि सर बाकी मुलांना बघू लागतात आणि ते बघतात
ते पाहतात की पाठीमागे बसलेली 2 मुलं आपसात बोलतायत. अरे पंकज गुड्डू, तुम्ही दोघे बोलू नका. टेस्टमध्ये बोलणं म्हणजे चीटिंग, कळलं का? सरांचं बोलणं ऐकून दोघे मुले चुपचाप आपला पेपर सोडवू लागतात. एवढ्या वेळात गट्टूनेही त्याचे सगळे प्रश्न सोडवले होते. तो लगेचच आपली कॉपी घेऊन सरांच्या जवळ येतो. अहो सर, माझे सगळे प्रश्न झाले. एकदा माझी उत्तरं बघाल? हां आण गट्टू. सर खूप काळजीपूर्वक गट्टूची वही तपासू लागतात आणि गट्टू हे पाहून नर्वस होऊ लागतो. पण तेवढ्यात सर हसून गट्टूला म्हणतात, अरे वा गट्टू, तुझी तर सगळीच उत्तरं बरोबर आहेत. या सरप्राईज मॅथ्स टेस्ट मध्ये तुला पूर्ण मार्क मिळतात आणि सोबतच तू पहिला आला आहेस. काय? खरंच सर? ये चिंकी बघ, मी पहिला आलो. कॉंग्रॅट्स गट्टू. सगळ्यांनी गट्टूसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. मिश्रा सरांच्या म्हणण्यानुसार सगळी मुलं टाळ्या वाजवतात. गट्टूला खूप छान वाटतं आणि तो आपल्या जागेवरती जाऊन बसतो. एवढ्या वेळात बाकीही मुलांचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले होते. सर सगळ्यांनी सोडवलेले प्रश्नांची उत्तरं पाहू लागतात आणि सगळ्यांच्या वह्या चेक केल्यानंतर म्हणतात, मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी खूप छान केलं, पण सगळ्यात अगोदर गट्टूने सगळी उत्तरं दिली. त्यामुळे मी आता त्याचं ड्रॉइंग बनवणार आहे, तेही इथे बोर्डवर. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीचं कुठलंही ड्रॉइंग बनवू शकता, जे तुमच्या मनात असेल. सरांचं बोलणं ऐकून सगळी मुलं खुश होतात आणि सगळे आपले कलर्स आणि आर्ट कॉपीज बाहेर काढून आपल्या आवडीची चित्र काढू लागतात. आणि मिश्रा सर गट्टूचं चित्र बोर्डवरती काढू लागतात. चला चला, आता सगळे आपले ड्रॉइंग्स बनवा आणि माझे ड्रॉइंग कुणी पाहणार नाही जोपर्यंत पूर्ण होणार नाही. सगळेजण सरांच्या बोलण्यावर हसू लागतात. सर, तुम्ही अगदी आमच्यासारखे बोलताय. बरोबर बोललास गट्टू. बरं हे बघ, माझी कार कशी तयार होतीये. खूप मस्त चिंकी, तू ह्यात निळा रंग भर. आणि चिंकी, माझं हे शाळेचं चित्र तर बघ, आणि ही निळी कार खूप मस्त दिसेल. मित्रांनो, हे बघा, मी एक मोठा डायनोसॉर काढला आहे. सगळेजण हरीचं ड्रॉइंग बघून हसू लागतात. अरे काय झालं, तुम्ही सगळेजण का हसत आहात? ते याकरता हरी की तुझा हा डायनोसॉर कमी आणि पाहलंच जास्त दिसतोय. बंटीचं बोलणं ऐकून सगळी मुलं जोर जोरात हसू लागतात. एवढ्या वेळात मिश्रा सरांचंही ड्रॉइंग कम्प्लीट होतं आणि ते बोर्डच्या समोरून बाजूला होतात. मिश्रा सरांचं ते ड्रॉइंग बघून सगळी मुलं अजून हसू लागतात. त्यांनी गट्टूचं खूप फनी कार्टून बनवलं होतं. वा वा मिश्रा सर, तुमची ड्रॉइंग तर खरोखरच खूप कमाल आहे. मिश्रा सर, तुम्ही तर गट्टूला एकदम सेम टू सेम बनवलाय. काय? नाही, हा तर किती वेगळा आहे. पण मानलं पाहिजे सर, तुम्ही कार्टून खूप मस्त काढता. फक्त हा माझ्यापेक्षा थोडा वेगळा आहे. क्लासमध्ये सगळे मुलं गट्टूच्या बोलण्यावरती जोर जोरात हसू लागतात आणि क्लासला खूप एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.